सर्वच अपक्ष उमेदवार आपले अर्ज कमी करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी सर्वच अपक्ष उमेदवाराची चर्चा केली आहे आणि या उपर काँग्रेसला आम्ही विनंती केली आहे की इतक्या उन्हाळ्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपचारिक करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे। मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी लढण्याची स्थिती नाही आहे शेवटी हे निवडणूक संख्याबळावर आहे आणि संख्याबळ महत्त्वाचं असतं, पब्लिक निवडणूक नाही आहे। ज्या पक्षाचे जेवढे सदस्य त्या पक्षाचा विजय आणि त्यामुळे चित्र स्पष्ट आहे। काही ठिकाणी नागपूरमध्ये स्पष्ट आहे, भंडाऱ्यामध्ये स्पष्ट आहे, चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे, अमरावतीत स्पष्ट चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये 17 सीटवर चित्र स्पष्ट आहे की भाजपा महायुती निवडून येणार आहे। अशावेळी मात्र ठीक आहे, पक्षाची भूमिका असतं, पण संख्याबळाचा विचार केला आणि पेट्रोल डिझेलचा क्रायसिस केला, काचेचा विचार केला तर निवडणुका होऊ नये असं मला वाटतं। विदर्भात बाजार समिती ही आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे। राज्य सरकारने कायदा करून कळमना बाजार समितीला नॅशनल बाजार समिती, राष्ट्रीय बाजार समिती जाहीर केलेला आहे आणि यामध्ये आता कळमना बाजार समिती ही जगाच्या देशाच्या सर्व बाजारात जोडली जाणार आहे। त्यामुळे आमच्या विदर्भाचं जे पीक आहे, फळं आहे, भाजीपाले आहे, हे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यावर आणि जगातल्या अनेक देशांमध्ये एक्सपोर्ट होऊ शकतं अशी या ठिकाणी योजना तयार होणार आहे आणि या बाजार समितीमुळं विदर्भाचं, नागपूरचं उपराजधानीचं चित्र बदलणार आहे। सर्वच अपक्ष उमेदवार आपले अर्ज कमी करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी सर्वच अपक्ष उमेदवाराची चर्चा केली आहे आणि या उपर काँग्रेसला आम्ही विनंती केली आहे की इतक्या उन्हाळ्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपचारिक करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे। मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी लढण्याची स्थिती नाही आहे शेवटी हे निवडणूक संख्याबळावर आहे आणि संख्याबळ महत्त्वाचं असतं, पब्लिक निवडणूक नाही आहे। ज्या पक्षाचे जेवढे सदस्य त्या पक्षाचा विजय आणि त्यामुळे चित्र स्पष्ट आहे। काही ठिकाणी नागपूरमध्ये स्पष्ट आहे, भंडाऱ्यामध्ये स्पष्ट आहे, चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे, अमरावतीत स्पष्ट चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये 17 सीटवर चित्र स्पष्ट आहे की भाजपा महायुती निवडून येणार आहे। अशावेळी मात्र ठीक आहे, पक्षाची भूमिका असतं, पण संख्याबळाचा विचार केला आणि पेट्रोल डिझेलचा क्रायसिस केला, काचेचा विचार केला तर निवडणुका होऊ नये असं मला वाटतं। विदर्भात बाजार समिती ही आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे। राज्य सरकारने कायदा करून कळमना बाजार समितीला नॅशनल बाजार समिती, राष्ट्रीय बाजार समिती जाहीर केलेला आहे आणि यामध्ये आता कळमना बाजार समिती ही जगाच्या देशाच्या सर्व बाजारात जोडली जाणार आहे। त्यामुळे आमच्या विदर्भाचं जे पीक आहे, फळं आहे, भाजीपाले आहे, हे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यावर आणि जगातल्या अनेक देशांमध्ये एक्सपोर्ट होऊ शकतं अशी या ठिकाणी योजना तयार होणार आहे आणि या बाजार समितीमुळं विदर्भाचं, नागपूरचं उपराजधानीचं चित्र बदलणार आहे।